नमस्कार मंडळी, आपण नवरी मिळेटरला 4 जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. आजी एजंटकडून वचन घेते की तू लीलाला काहीही झालं तरी 4 चौघांसमोर ओरडणार नाही आणि तिची इज्जत किंवा म्हणजे तिच्यासोबत चांगलंच वागणार किंवा तिला ओरडणार. मेन म्हणजे तर ओरडायचं नाही काही झालं तरी. आणि सगळ्यांना असं कळायला पाहिजे की तुमचं नातं खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तू काही करायचं नाही. आणि मग एजे म्हणतात, हो आजी मी काही बोलणार नाही म्हणून. सगळेच रेडी झालेले असतात रिसेप्शनच्या हॉलकडे जाण्यासाठी. मग सगळेच पुढे जातात. किशोर मागे राहतो. किशोर म्हणतो, चल माझा कालचा डाव तर प्लॅन फेल गेलेला आहे, तर आज मी फोन करतो मग तो विक्रांतला आणि विक्रांतला त्याचा प्लॅन सांगतो की आपण असं केलं तर एजंटचं रिसेप्शन चांगलं नाही होणार. मग विक्रांत म्हणतो, हो ठीक आहे. इकडे सगळे रिसेप्शन हॉलवर आलेले असतात आणि मग कालिंदी पण आलेली असते. कालिंदी सगळं बघून एकदम शॉक होते, कारण खूप छान सजवलेलं असतं, खूप छान डेकोरेट केलेलं असतं. ते पाहून सगळं काय काय असं एकदम याच्यासारखंच करत असते की बघा माझ्या मुलीचा फोटो इथे आला आहे, बघा हे सगळं आपल्यासाठी केलेलं आहे. आपल्या मुलीचं म्हणजे अलग झालं ना. इथे सीन चेंज झालेला असतो. मग रिसेप्शनचा टायमिंग झालेला असतो. तर एजे मग लीला ते म्हणतात, लीला इथे मेकअप रूममध्ये गेलेल्या आहेत. मग दुर्गा म्हणते की आम्ही तर घरातूनच तयार होऊन आलेलो, तर आम्हाला गरज नाही आहे, हिला काय गरज लागली मेकअप रूमची काय माहिती आहे. याचे म्हणतात त्या पोरीला ना टाईमाचं अजिबात महत्त्वच कळत नाही आहे. आणि मग तिथून ते सगळे लीलाला बोलवून आणा म्हणून मग रेवती जाते आणि रेवतीला यश भेटतो आणि यश म्हणतो नंबर देतात. ती बोलते की नंबरची काय गरज नाही आहे, मी ताईला घेऊन येते, मग आपण अँकरिंगची तयारी करूयात म्हणून. त्यांच्या सुना म्हणतात हिने काहीही चूक करू नये, आपण मजबुरीने डान्स परफॉर्म करायचा आहे. तर मग मी बोलते की आपण डान्स परफॉर्म करायचा आहे, त्या लीलासाठी नाही, आपण एजंटसाठी सगळं काही करायचं आहे. सरस्वती म्हणते, ठीक आहे, मजबुरीने कसं डान्स करायचा ना, नाईलाजाने करते. बरं ठीक आहे, नाईलाजाने डान्स करते. आणि इकडे विक्रांतने श्वेताला बोलवलेलं असतं आणि श्वेताला बोलत असतो, तुझ्या आईबाबांची किंवा तुझी माफी मागितली आहे का हे सगळं झाल्यानंतर. ती म्हणते नाही. मग विक्रांत म्हणत असते, मोठे लोक असेच असतात, त्यांना दुसऱ्यांची कदरच नसते, दुसऱ्यांच्या भावनांची कदर नसते. तुला जे जे काही मनात येतं ना सगळं या पेपरवर लिही. हा पेपर आपण गोंधळ घालूयात आणि सगळा राग काढूया त्या एजंटवर. त्यांचं रिसेप्शन चांगलं नाही होऊ द्यायचं. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.